अब्दुल सत्तार यांनी काल भाजप संदर्भात मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे। ते म्हणतात की शिवसेनेला भाजप काही दिवसात संपवून टाकणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा ते ममता बॅनर्जी करून टाकतील। तुमचे काय महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिलेली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिलांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्या ठिकाणी पाहता आली। आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाही आहे, कारण शेवटी त्यांच्या पाठी महाराष्ट्राची जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाईसुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातंसुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतसुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधीसुद्धा लागू देत नाहीत आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघातसुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाही आहे। एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे। पण हे अशा एकमेकाच्या मित्रपक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं। महायुतीमध्ये कोण लहान कोण मोठं ह्याला महत्त्व जितकं आहे तितकंच संख्याबळाला पण महत्त्व असतं। संख्याबळानुसार निश्चितच आम्ही लहान भाऊ आहोत, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही। पण भाऊ मोठा लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता विचारधारा ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात। मग ते जरी म्हणतील राष्ट्रवादी सर्वात लहान भाऊ आहे तर लहान भावाला किंमत नसते का? मग लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्त्वाचा असतो जितका मोठा भाऊ महत्त्वाचा असतो। त्यामुळे अब्दुल सत्तार हे राज्याचे माजी मंत्री आहेत, पण पुत्रप्रेमापोटी ज्या पद्धतीनं अशा भाषा करतायत मला असं वाटते महायुती धर्माला न पटणारे आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांना त्यांच्या पद्धतीनं सांगून शांत केलंय। पण आता इतक्या दिवसानंतर ते चर्चेत आलेत तर कोण लहान कोण मोठा अजून 2029च्या घोडा मैदानाला 2-3 वर्ष वेळ आहे, त्यावेळेस आपण परत सिद्ध करू की आम्ही बरोबरीचे भाऊ होतो की मोठे भाऊ ठरतो की लहानच राहतो। पण त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय। अब्दुल सत्तार साहेब आता पुत्रप्रेमापोटी त्या अशा पद्धतीनं भाष्य करायला लागले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं 1 जागा येणार होती तर आज महायुतीमध्ये आम्ही 2 जागा लढवतोय, पुणे आणि रायगड भागात। त्याच्यामुळं नाराजी असण्याचं काही कारण नाही। पण नाराजी एका गोष्टीची मात्र वाटते की अजितदादांच्या जाण्याला आज 5 महिने पूर्ण झाले। दादा त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री पण होते। सध्या सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री आहेत, पण अर्थ खात्याच्या संदर्भात अद्यापही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुठलाही निर्णय न घेणं, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या अर्थ खात्यावर अधिकार असताना अशा पद्धतीची वागणूक मिळणं मला असं वाटते हे थोडं वेदनादायी आहे। जी खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती त्यातलं अर्थ खातं हे अद्यापही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे ठेवलेलं आहे। ते अर्थ खातं त्यांनी लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दिलं पाहिजे आणि दिलेला शब्द पाळला पाहिजे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।